नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली करिश्मामध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम आपल्याला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील आमच्या नागाव गावातील नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भगवान नागेश्वराची पूजा आणि पालखी सोहळा कसा साजरा केला जातो हे पाहणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान शिव यांच्या दिव्य पूजेचा आणि भक्तिमय वातावरणाचा अद्भुत अनुभव घ्या। सकाळच्या मंगलमय वातावरणात मंदिरात शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करण्यात आली। सुगंधी फुलांनी सुंदर आरास सजवण्यात आली आणि पवित्र मंत्रोच्चारात भगवान शिवाच्या मुखवट्याची सभा मंडपात भक्तिभावाने स्थापना करण्यात आली। महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने बरेच भक्तगण मंदिरात नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भक्तिभावाने आणि उत्साहाने येत होते। संध्याकाळच्या पवित्र वातावरणात मंदिरासमोर दीप प्रज्वलित केला जातो आणि त्याआधी पूजा केली जाते। पूजेचा दिव्य सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक मोठ्या उत्साहाने एकत्र जमले होते। परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। धडधडणाऱ्या ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून गेला होता आणि वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते। पूजा संपन्न होताच दीप प्रज्वलित करण्यात आला आणि त्या दीपाच्या तेजस्वी प्रकाशाने सारा सोहळा अधिकच दिव्य झाला। दीपस्तंभावर लावलेले असंख्य दिवे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान, शांती आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवतात असा धार्मिक समज आहे। दीपस्तंभ म्हणजे केवळ दिव्यांची रांग नसून तो श्रद्धा, एकता आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे। महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भगवान नागेश्वरांच्या सन्मानार्थ असणारा पालखी सोहळा हा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण धार्मिक कार्यक्रम असतो। भगवान नागेश्वराची पालखी नागाव वैद्याळी येथे आकर्षक आणि रंगीबेरंगी फुलांनी अत्यंत सुंदररित्या सजवली जाते आणि ती भगवान शिवशंकराच्या फोटोसह हर हर महादेव या जय घोषात आणि ढोल ताशांच्या गजरात वैद्याळीतून श्री नागेश्वर मंदिर हटाळे येथे भक्तिभावाने आणि उत्साहात नेण्यात येते। महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भगवान महादेवांच्या शिवलिंगाची ही देखणी सजावट भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम दाखवते। पालखी देवळात पोहोचताच भगवान शिवशंकरासमोर सर्व भाविक नतमस्तक होतात आणि त्यानंतर अत्यंत भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात भगवान शिवशंकराची आरती केली जाते। आरती करत असताना घंटानादाच्या गजरात आरतीची प्रत्येक ओवाळणी भक्तांच्या मनाला शांती आणि समाधान देते। आरतीचा स्वर मंदिरात घुमत असताना जणू शिवशंकराची दिव्य उपस्थिती प्रत्येकाला अनुभवायला मिळते। भाविकांच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या निनादात भगवान शिवशंकरांचा दिव्य मुखवटा अत्यंत भक्तिभावाने पालखीमध्ये विराजमान केला जातो। मुखवटा पालखीत बसवताना प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात श्रद्धा, आनंद आणि समाधान दिसून येते। यावेळी जणू स्वयं महादेवच पालखीत विराजमान होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत असे वाटते। ढोल ताशांच्या गजरात हर हर महादेव च्या अखंड जयघोषात आणि भक्तांच्या उत्स्फूर्त उत्साहात पालखी संपूर्ण गावात फिरवली जाते। गावातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक वाडी आणि प्रत्येक चौक भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाते। जणू संपूर्ण गावावर महादेवांची कृपाछाया पसरते। ठिकठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने पालखीचे स्वागत करतात, भगवान महादेवाची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात। भाविक मोठ्या श्रद्धेने भगवान महादेवांना फूल, पेढे, नारळ, बेलपत्र वगैरे अर्पण करतात। पालखी वैद्याळीत थांबली आणि मी सुद्धा भक्तिभावाने भगवान शिवशंकराची पूजा केली। त्या क्षणी जणू वेळच थांबली होती। महादेवासमोर नतमस्तक होताना मनाला एक वेगळीच शांतता आणि समाधान मिळालं। आतून खूप छान वाटलं। अगदी अद्भुत आणि अविस्मरणीय अनुभव होता तो। जणू महादेवांच्या कृपादृष्टीचा स्पर्शच झाला अशी भावना मनात दाटून आली। संपूर्ण गावात भक्तीचा सुवास पसरवत पालखीची दिव्य यात्रा पूर्ण होते। शेवटी ही पवित्र पालखी नागेश्वर मंदिरात स्थिरावताच भाविक पुन्हा एकदा नतमस्तक होतात। कृतज्ञतेने आणि भक्तिभावाने त्या अद्भुत सोहळ्याची सांगता होते। तर फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि हो, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ। लवकरच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा।